ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. संपूर्ण वारकरी संप्रदायाचा श्रद्धेचा आणि भक्तीचा महोत्सव म्हणजे पालखी सोहळा. आणि आज खंडेरायाच्या साक्षीने एका सुंदर परंपरेचे दर्शनही घडले. श्री संत सोपान काका महाराज यांच्या पालखीतील मानाचे अश्व आज खंडेरायाच्या दर्शनासाठी आले होते. या विशेष प्रसंगी मार्तंड देव संस्थेच्या वतीनं अश्वपूजन करत भंडाऱ्यात खोबऱ्याची उधळण करण्यात आली आहे. या सर्व सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजित शिबिरात 11,767 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकरून ट्रस्ट कार्यरत असून आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं. आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरला येत असतात. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीही करण्यात आली असून यंदा दर्शन रांगेतील वारकऱ्यांसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत, असं पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी सांगितलंय. महाराष्ट्राची व मराठी माणसाची फसवणूक करणं, हिंदी भाषा सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलणे आणि राज्यपालांनी संविधानिक शपथेचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रेया आवले, ॲडव्होकेट अरहंत धोत्रे व ॲडव्होकेट रोहित टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवत म्हटलंय की तामिळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला विरोध करणारी याचिका फेटाळली असून तामिळनाडू सरकारने हिंदी सक्तीला विरोध केलाय आणि तामिळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असं ध्वनित करणारे वक्तव्य करणं हा खोटारडेपणा आहे व त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाल्याचं दिसून येत असतानाच अजित पवार यांनी म्हटलंय की पीडीसीसी बँक माझ्या मार्गदर्शनाखाली चालत नाही. मी बँकेचा डायरेक्टर पदाचा 2 वर्षांपूर्वीच राजीनामा दिलाय. तसं पाहिलं तर मी त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे. त्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं. माझा काहीही संबंध नाही. तरी देखील कोणाला काय वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे. त्याची चौकशी करावी. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं अजित पवार यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेने नवीन विकास आराखड्यात आळंदीजवळ टाकलेले कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिलेत. आळंदीजवळ कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी वारकरी संप्रदायाला दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने गेल्या वर्षभरापूर्वीच सादर केलेल्या 6 दीर्घकाळ प्रलंबित नगर रचना योजनांपैकी 4 योजनांना नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजूर झालेले प्रकल्प औताडे, हंडेवाडी, होळकरवाडीतील 2 योजना आणि वडाची वाडी एकत्रितपणे सुमारे 520 हेक्टर क्षेत्रफळांचे आहेत. या मंजुरीमुळे पुणे महानगर प्रदेशातील प्रमुख विकास कॉरिडॉरमध्ये जलशहरी विकासाचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी महापालिकेत सुरू करण्यात आलेला अभ्यागत कक्ष केवळ सोमवारी सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतलाय. तर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सोमवार आणि गुरुवार असा आठवड्यातून 2 दिवस हा कक्ष सुरू ठेवला होता. पुणे शहरात मैत्रिणीसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला धमकावून 20,000 रुपये उकळणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचं कारण देत परिमंडल 1 चे प्रभारी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबनाचे आदेश दिलेत.
लोणावळ्याच्या जवळील कुसगावमध्ये अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतानाच बापानेच तिच्यासोबत गैरकृत्य केलंय. या घटनेची माहिती कुणाला दिलीस तर ठार मारेल अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली आहे. तर बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली आहे. या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.